करेल तेवढं कमीच आहे. आणि ते 1 किलोमीटर चोट घेऊन छकड्याच्या अक्षरशः त्याने सगळं तोडफोड करून तो तिथून येऊन आज 1 नंबर केला त्याने. ते त्याच्या त्या ह्याला खरंच आमचा सलाम आहे. आज इच्छा सरांची गाडीवाली मला 1 नंबर व्हावं. हा. ते अजून 1 किलोमीटर अजून पळून गेला तर अजून सुट्टा केला नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सुंदर असं एक आदत एक बैलचं मैदान संपन्न झालं. बरडकरांचं मानाचं मैदान आणि तब्बल 850 गाड्यांमध्ये पळून आज वेगाचा शेवट सर्जा आणि सोबत पाहला सचिन आदत वासुर आहे. पण आज सर्वांची मनं जिंकली वासरानं आणि अक्षरशः प्रेक्षकांच्या भुवया उचलल्या, कारण कोण वासुर आहे ते त्यांना जाणून घ्यायचं होतं. नमस्ते. काय आनंद आहे आज? आनंद आज भरपूर आहे, कारण की बैलाचा आज आपल्या कमबॅक झाला चांगला. आणि मेन म्हणजे फलटण तालुक्यात आपल्या तालुक्यात मैदान होतं आणि गेल्या वर्षी आपला बाज आदत होता, तर तो शंतदास महाराज केसरीला पर्व पहिल्याला राहिला होता, म्हणजे फायनलला. पण मागच्या फायनल काही झाले नाही. पण हिथून जसं आम्ही गुल्लात आलो, म्हणजे पहिला गुल्ला आपला, तर बाजा कंटिन्यू वर्षभर गुल्लात राहिला. तरच महाराज आपली अपेक्षा आहे की सरजा बीतनं पुढे कंटिन्यू गुल्लात राहावा. काय फायनल वेळेस काय घडलं नेमकं? कारण काय आलं, बैल झोपायच्या वेळेला बैलाने ओढ टाकलं ना, सगळी तुडवून बैल पळून गेला, छकडं वगैरे तुडून टाकलं बैलाने. एक भरपूर गेला, 700-800 फूट बैल पळून गेला. मग तिथनं परत दर्शन असला बैल, परत खाली 1 नंबर केला. सरजा तर पळतोच, पण आदत वासरू सोबत पाहिलं, त्याच स्पीडनं त्याच ताकदीनं पाहिलं. सगळ्यात महत्वाचं त्या वासराला मानलं पाहिजे. सरजा गळ्यात पडणे एवढी सोपी गोष्ट नाही. आजपर्यंत जेवढे आदत आम्ही पळावे, फक्त 2 वासरं आम्हाला टिकली. एक तर तो मास्टर आणि दुसरा सचिन, की म्हणजे वासरा त्या गाड्यात टिकत नाही शक्यतो, लगेच फटकतात. पण ती वासरू बी असताना अडग आहे आणि गतीला पण म्हणजे फुल गती आहे वासराला, फुल स्पीडचा वासरा मानलं पाहिजे. आज योग जुळून आला, नाना परत गाडीवरती बसले, त्याविषयी काय सांगशील? गाडी ड्रायव्हिंग कसं वाटलं नानांचं? नानांचं ड्रायव्हिंग काय अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि बैल त्यांना कसं आहे, बैल त्यांना भेटतो नाही का भरपूर, त्यामुळे बैल त्यांना 2 वेळा जास्तच पळतो. नानांना काय सांगायचं, त्यांच्याबद्दल काय बोलून म्हणजे सांगायचं काही गरज नाही. आपले सचिनचे मालक आहेत आपल्या समवेत. नमस्कार. काय आनंद आहे चेहऱ्यावरती दिसतोय. आणि मगाशी तुम्ही म्हणाले ही जोडी परत पुन्हा दिसणार आम्हाला. ही जोडी अशीच कायम परत 100% दिसणार. आणि खरंच एक मनापासून ज्या वेळेस बैलजोडी पळते आणि एका शब्दात ज्यावेळेस बैल पळा येतात, त्यावेळेस 100% यश हे मिळतच. ते